रवींद्रनाथ विद्यालयात अंमली पदार्थ विरोधी दिन उत्साहात साजरा। रवींद्रनाथ विद्यालयात अंमली पदार्थ विरोधी दिन मोठ्या उत्साहात आणि जनजागृतीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आलाय। विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण व्हावे या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्याप्रसंगी मुख्याध्यापिका डॉक्टर वर्षा देशमुख, पर्यवेक्षक श्री राजेश मालवी, संस्थेचे उपाध्यक्ष श्री वसंत राऊत, सेक्रेटरी श्रीमती वासंतीताई गटणे, संचालिका सौ चौधरी मॅडम, संचालक हरी काशीकर, मृणाल पाठक मॅडम आणि रामदास गायधणी यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात सुस्वर प्रार्थनेने झाली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर आधारित घोषवाक्ये, भाषणे, निबंध, चित्रप्रदर्शन व नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली। समाजात अंमली पदार्थांचे वाढते प्रमाण आणि त्याचा तरुण पिढीवर होणारा विपरीत परिणाम यावर विद्यार्थ्यांनी प्रभावी प्रकाश टाकलाय। डॉक्टर वर्षा देशमुख यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात विद्यार्थ्यांना सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचे आणि सतत सजग राहण्याचे आवाहन केले। त्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून समाजात आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा संदेश दिलाय। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पर्यवेक्षक श्री राजेश मालवी, कला शिक्षक प्रियंका बर्वे, क्रीडा शिक्षक श्री हेमंत गायकवाड यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतलाय। विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ही या उपक्रमाची खासियत ठरली। हा उपक्रम समाजात अंमली पदार्थांविरोधात जागरूकता निर्माण करणारा एक प्रभावी पाऊल ठरलाय। नाशिक लोकशाही न्यूज साठी कमलेश वाघ, नाशिक।